सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वय सांडी जीवी करावी. देहे दुःख हे सुख मानित जावे, विवेके सदा स्वरूपी भरावे. नमस्ते मुलांनो, कसे आहात? बरे आहात ना? हसताय, खेळताय, बागडताय, सगळ्यात महत्वाचा अभ्यास करताय ना? हं. आज आपण प्रत्यक्ष कविता शिकणार आहोत. हिरवगार झाडासारखं. कवितेचं वाचन करूयात आधी. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजूळ नादात. झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं. रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. किती सुंदर कविता आहे पहा मुलांनो, की या कवितेमध्ये निसर्गाचं दर्शन तर घडतच आहे, पण त्याच बरोबरीनं हा निसर्ग आपल्याला जीवन कसं जगायचं हे मात्र अगदी नेमकेपणाने शिकवून जात आहे. आणि ही कविता तर त्यासाठी अतिशय उत्तम आहे, की अख्खं म्हणजे जीवनाचं जे सार आहे, की जगावं कसं, तर या कवितेत सांगितल्याप्रमाणे माणसानं जगलं पाहिजे. आणि ते शिकवतोय कोण आपल्याला? तर हा निसर्ग शिकवतो आहे. किती सुंदर कल्पना केलेली आहे पहा. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. ध्यानस्थ बसणारे ऋषी तुम्हाला माहिती आहेत. ऋषी मुनी. हा, ऋषी मुनी जे असतात ते एखाद्या निवांत ठिकाणी जिथे त्यांना कोणीही अडथळा निर्माण करणार नाही. तपश्चर्या म्हणजे साधना. तर या साधना करण्यामध्ये कोणीही त्यांना बाधा आणणार नाही, अडथळा निर्माण करणार नाही. अशा ठिकाणी हे ऋषी मुनी जे असतात ते ध्यानस्थ बसतात, ध्यान लावून बसतात. तपश्चर्या करतात, साधना करतात. त्याप्रमाणे कशाप्रमाणे? तर जसं हे झाड बसतं. हां, झाडाला जर तुम्ही पाहिलं असेल तर ते एका ठिकाणी घट्ट पाय रोवून अगदी उभं असतं. हं. मग कितीही संकट येऊ देत, ऊन, वादळ, वारा, पाऊस, गारा पडू देत, कुठल्याही प्रकारचं संकट येऊ दे, ते एका ठिकाणी जमिनीमध्ये जे घट्ट पाय रोवून उभं असतं, ते खरोखरीच आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासारखं आहे. हं. आणि ह्यांनी मौन व्रत धारण केलेलं आहे म्हटलेलं आहे. मौन व्रत धारण करणे. व्रत म्हणजे कुठलाही धार्मिक नियम जो आपण पूर्ण करत असतो त्याला म्हणायचं व्रत. कोणताही आचरणाच्या बाबतीत धार्मिक नियम जो आपण करत असतो त्याला म्हणायचं व्रत, उपासना. ही जी आहे तर त्यांनी मौन व्रत धारण केलेलं आहे. मौन, शांत राहणं. हं. हे सगळ्यात महत्वाचं आहे मुलांनो. कितीही अगदी वादळ वारा जरी आला, संकट अगदी एकदम सगळी या बाजूने जरी आली, तरी सुद्धा अशा संकटाच्या प्रसंगी सुद्धा शांत राहणं, शांत मनानं विचार करणं आणि त्याच्यावरचा मार्ग काढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजकाल तुम्ही पाहता आहात अनेक प्रकारची संकटं, मग ती प्राकृतिक असू देत किंवा मग आणखी कुठल्याही प्रकारची संकटं असू देत. सगळ्या बाजूनं जरी संकटं आली, तरी सुद्धा कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये आपण घट्ट पाय रोवून उभं असणं हे फार गरजेचं आहे. काही जण डगमगतात पहा. हं. जरा म्हणजे परीक्षा आहे, डगमगले. निकाल आहे, डगमगले. एखाद्या विषयामध्ये
जर नापास झाले, डगमगले. पूर्ण आयुष्य संपत नसतं मुलांनो. अडचणी या माणसाच्या जीवनामध्ये येतच असतात. संकटही माणसाच्या जीवनामध्ये येतच असतात आणि ती येणं गरजेचंच आहे. कारण त्यामुळे आपण त्या संकटाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा घट्ट पाय रोवून कसं उभं राहायचं आणि आत्मविश्वासानं त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, हे आपण त्याच्यातून शिकत असतो. त्यामुळे संकटं ही माणसांवरती आलीच पाहिजेत. पण त्या संकटांमध्ये आत्मविश्वासपूर्ण त्याचा सामना करणं हे माणसानं या झाडांकडून शिकलं पाहिजे. कितीही जरी त्यांच्यावरती संकटं कोसळली, तरी सुद्धा झाड एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून, मौन मुकाट हं, शांतपणे ते सहन करत असतं. त्याप्रकारे ऋषीमुनी यांची तपश्चर्या सुद्धा पहा मुलांनो तुम्ही. अगदी त्यांच्यावरती कितीतरी आपल्याला कथा-कहाण्या याविषयीच्या माहिती आहे पुराणामध्ये तुम्हाला आढळून येतील, की अगदी त्यांच्यावरती वारूळ जरी निर्माण केलं किंवा काही ठिकाणी तपश्चर्या करत असताना म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये तपश्चर्या करत असताना माशानं त्यांचा पाय खाल्ला. अशा अनेक प्रकारच्या घटना तुम्हाला माहिती असतील, की ते शरीराचा अगदी विसर त्यांना पडलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये शरीरावरती वादळ निर्माण झालं ऊन, वारा, पाऊस याला तर ते जुमानतच नाहीत. पण अगदी वारूळ निर्माण केलं काय किंवा अगदी कुणी घरटी बांधली काय किंवा कुठल्याही पशुपक्ष्याने काही त्रास दिला काय, कशाचंही त्यांना भान नसतं. ते शांतपणे ज्या गोष्टीसाठी त्यांनी ध्यान धरलेलं आहे, ध्यानस्थ बसलेले आहेत, तपश्चर्येसाठी बसलेले आहेत, ते व्रत त्यांना पूर्ण करायचं असतं आणि ते नित्यनेमाने ते व्रत पूर्ण करतातच. त्याप्रमाणे मुलांनो, आपण सुद्धा आपल्या आयुष्यातलं ध्येय हे निश्चित केलं पाहिजे. कितीही संकटं आली तरी त्या ध्येयाप्रत आपण पोहोचलंच पाहिजे. डगमगता कामा नये. हं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मुलांनो. आजकाल आपण पाहत राहतो, की अनेक छोट्या-छोट्या गोष्टींनी माणसं लगेचच डगमगतात. त्यांना लगेचच नैराश्य येतं. कसं येतं, कुठून येतं देव जाणे, की तेवढा वेळ तरी कुठून माणसाला मिळत असेल, की त्यांना नैराश्य येतं आणि त्या नैराश्यापोटी अनेक आत्महत्येचे वगैरे प्रकार झालेले आपण पाहत असतो. यावेळेस मुलांनो अशांकडे पहा, की जी अंध मुलं आहेत किंवा जी अपंग त्यांना दिव्यांग असं आपण आता संबोधतो. तर अशी जी दिव्यांग मुलं आहेत, माणसं आहेत त्यांच्याकडे तुम्ही पहा, की अरे शरीराचे आपण किती लकी आहोत, किती नशीबवान आहोत, की परमेश्वरानं आपल्याला जिथल्या तिथं सगळे अवयव व्यवस्थित दिलेले असताना सुद्धा आपल्याला नैराश्य येतं आणि एखाद्याला हातच नाहीत, एखाद्याला पायच नाहीत, एखाद्याला डोळेच नाहीत आणि तरी सुद्धा ही माणसं आपलं जीवन कसं आनंदी आणि सुखकर करत असतात पहा. आणि आपल्याकडे सगळं काही असून एखाद्याला रडायची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आपण रडत बसतो, वाद घालत बसतो, भांडण-तंटे करतो आणि सगळं जीवनच संपवायला तयार होतो. तर अशा गोष्टी होता कामा नये. छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपण नैराश्याच्या पोटी जाता कामा नये. आत्महत्या वगैरे सारखे प्रकार आपण करता कामा नये. मग कितीही कठीण परिस्थिती आली तरी सामना करण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे. हं. म्हणून म्हटलेलं आहे, झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत हं, आणि जीवन आनंदी जगणं हीच आपली एक तपश्चर्या आहे, साधना आहे. हं. पक्षी झाडांचे कुणीच नसतात. इतका सुंदर अर्थ आहे पहा एकेका ओळींमध्ये मुलांनो. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. काय होत असतं मुलांनो, एखादं झाड आहे म्हटल्यावरती, अगदी वटवृक्ष वगैरे आहे म्हटल्यावरती, त्याच्यावरती अनेक प्रकारचे पक्षी येतात. हां, मग त्यांची घरटी बांधतील, ते त्याच्यामध्ये अंडी घालतात, त्यांची पिल्लं त्याच्यामध्ये होतात. त्याच्यानंतर त्यांना अन्न, वस्त्र किंवा सॉरी वस्त्र नाही, अन्न, निवारा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे बेसिक नीड्स ज्या आपण म्हणतो, माणसाच्या म्हणा किंवा पशुपक्ष्यांच्या म्हणा, ज्या प्राथमिक गरजा आहेत, त्या सगळ्या या झाडांकडून पुरवल्या जातात. पण ज्यावेळेस या झाडांच्या मुळावरती निर्दयी माणूस कुऱ्हाड चालवतो, हे झाड तोडण्यात येतं आणि अशा प्रसंगी मात्र हे पक्षी लगेचच तिथून उडून जातात. हो की नाही? म्हणून म्हटलेलं आहे पक्षी झाडांचे कुणीच नसतात. तरीही झाड मात्र त्यांचं असतं. मग हे पक्षी आपल्याशी असे वागतायत म्हणून ते झाड त्यांना निवारा देत नाही किंवा ते झाड त्यांना अन्न पुरवत नाही, असं होतं का?
मनुष्य सुद्धा जो त्याच्यावरती कुऱ्हाड चालवतो आहे, पण त्या मनुष्याला हे झाड फळं देत आहे, फुलं देत आहे, पानं देत आहे. इतकंच काय मुलांनो, अगदी जन्माला आल्यापासून ते मृत्यू झाल्यानंतरही हे झाड आपल्या उपयोगी पडत असतं. कसं? तर जन्माला आलेलं जे बाळ आहे, ते लाकडी पाळण्यामध्येच झुलतं, निजतं, झोपतं आणि माणूस आयुष्यभर या निसर्गाकडूनच अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा, बेसिक नीड्स आपल्या भागवत असतं. आणि शेवटी जेव्हा माणसाचा मृत्यू होतो, त्यावेळेस सुद्धा तो सरणावरती चढतो म्हणजे या लाकडांमध्येच त्याला जाळलं जातं ना. म्हणजे अगदी आयुष्याच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत हा निसर्ग, हे झाड तुमचं साथ सोडत नाही, सोबत सोडत नाही. पण ही मनुष्यजात मात्र अशी आहे, की अशा या झाडावरती कुऱ्हाड चालवायला सुद्धा तयार होतं. आणि म्हणून हे जसं पशुपक्ष्यांच्या बाबतीत म्हटलेलं आहे, ते मनुष्यांच्या बाबतीत सुद्धा खरं आहे. म्हणून पहा, की या झाडाचे आपण कुणीच नसतो, पण तरी सुद्धा हे झाड आपलं असतं. मग ते झाड म्हणतं का, की तुम्ही अशा निर्दयीपणाने माझ्याशी वागता आहात, तेव्हा मी काही तुम्हाला निवारा देणार नाही, मी काही तुम्हाला फळं-फुलं इथून पुढे देणार नाही. अशा प्रकारे झाड कधीही वागत नाही. पण माणसा-माणसांमध्ये जेव्हा तुम्ही हा व्यवहार पाहता मुलांनो, तेव्हा जगण्यामध्ये माणूस व्यवहार आणत असतो. जिथे मला नफा होणार आहे, जिथे मला फायदा होणार आहे, अशा ठिकाणी तुम्ही त्या लोकांना जवळ करता किंवा आपण म्हणतो गुळाला मुंगळे फार चिकटतात. जिथे स्वार्थ आहे माणसाचा, तिथे ज्याच्याकडे पैसा आहे, त्याला भरपूर मित्रमंडळी गोळा झालेले तुम्हाला दिसतील. पण ज्या माणसाकडे पैसा नाही, ज्याची दरिद्री अवस्था आहे, याला फार कमी मित्र असलेले तुम्हाला दिसतील. म्हणजे माणूस जो आहे तो किती स्वार्थी बुद्धीनं वागणारा आहे ते इथून आपल्याला दिसून येतं. किंवा काही माणसं मदतीचा सतत हात देत राहतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस असा यावा, की घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावेत. म्हणजेच काय, की त्याच्या हातचा जो देण्याचा गुण आहे तो सुद्धा आपण एके दिवशी घेतला पाहिजे. काही व्यक्ती अशा कुरकुरतात, की अरे प्रत्येक वेळेस माणसांना माझी गरज असेल तेव्हाच माणसं माझ्याकडे येतात आणि गरज भागली, गरज संपली, की मग मात्र मला विसरून जातात. पण जर या झाडांसारखी वृत्ती आपली असेल, तर माणसांची गरज माझ्यामुळे भागते आहे किंवा माणूस जो आहे तो माझा फक्त उपभोग घेण्यापुरता माझ्याकडे येत आहे. पण त्यामुळे माझ्याकडून एक निस्वार्थ सेवा घडत आहे. हा जर विचार माणसाने केला, तर याचंही दुःख माणसाला होणार नाही आणि म्हणून या झाडासारखी वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. हा मनुष्य जो आहे तो झाडाच्या मुळांवरती सगळा उपभोग आयुष्यभर त्या झाडाचा घेत असतो आणि तरी सुद्धा त्याच्याच मुळांवरती घाव घालतो, कुऱ्हाड चालवतो, त्याला जखमी करतो, इजा करतो, दुखापत करतो आणि तरी सुद्धा हे झाड मात्र मुकाट म्हणजे शांतपणे, गुपचूप हे सगळं सहन करत असतो. कसं आहे ना मुलांनो, सहनशक्ती ही सुद्धा एक मोठी शक्ती आहे, मोठी ताकद आहे आपल्यामधली. हं. म्हणजे तुम्ही ती गोष्ट पण ऐकलेली असेल. शांतीचं एक प्रतीक म्हणून संत एकनाथ आहेत आणि त्यांच्यावरती कितीतरी वेळा तो मनुष्य थुंकल्यानंतर सुद्धा इतक्या वेळा जाऊन ते गोदावरी नदीमध्ये स्नान करून येतात आणि मग शेवटी तो माणूसच त्यांना विचारतो, की "अरे, मी इतक्या वेळा तुमच्या अंगावरती थुंकलो, पण तुम्ही एका शब्दानेही मला बोलला नाहीत. उलट तुम्ही एवढ्या वेळा जाऊन गोदावरी नदीमध्ये स्नान करून आलात." तेव्हा ते म्हणाले, "अरे, मी तुझे उपकारच मानले पाहिजेत, कारण तुझ्यामुळे गोदावरीचं 100 वेळा मला स्नान घडलेलं आहे." म्हणजे किती शांतीचे दूत म्हणा किंवा शांतीचे प्रतीक असलेली माणसं आहेत आणि आपण तर अशा भूमीमध्ये राहतो आहोत मुलांनो, की जिथे अनेक संतांनी जन्म घेतलेला आहे. अनेक संतांनी आपल्याला हेच शिकवलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे? संत ज्ञानेश्वराला काही समाजानं कमी त्रास दिला? अतिशय त्रास दिलेला असताना सुद्धा पसायदान त्यांच्यासाठीच मागितलेलं आहे. ज्या समाजानं अतिशय छळलं, त्या संत ज्ञानेश्वरांनी समाजासाठी मात्र परमेश्वराकडे पसायदान मागितलेलं आहे, की ह्या विश्वाचं तू भलं कर. जे काही चुका ते करतायत त्याचं भान त्यांना नाहीये. त्यांना क्षमा कर आणि त्यांचं भलं कर. त्यांना शांती प्रदान कर. हं. तर प्रत्येक ठिकाणी मुलांनो देण्याची भावना असली पाहिजे. सहनशक्ती ही सुद्धा एक मोठी ताकद आहे. तर ते सहन करून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. हल्ली शॉर्ट टेम्पर्ड असलेले फार दिसून येतात पहा. पटकन राग येतो, चटकन राग येतो. कोणालाही जराही काही विचारलं. आता इथे पहा मुलांनो, की शिक्षकांचा अधिकार हा किती मोठा
असताना सुद्धा विद्यार्थ्याला एखादी गोष्ट विचारणं सुद्धा हल्ली मुश्किल झालेलं आहे. एखादी गोष्ट विद्यार्थ्याला विचारायला गेलं, की त्याला राग येतो. शिक्षकांवरतीच राग धरतात, आई-वडिलांवरतीच राग धरतात आणि या रागाचं किंवा या क्रोधाचा परिणाम हा इतका मोठा होऊ देऊ नये, की त्याच्यामुळे आपणच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारतो आहोत, नुकसान करून घेतो आहोत, हो की नाही? तर हा प्रकार घडता कामा नये. मग कुठल्याही नात्यामध्ये, मग शिक्षक-विद्यार्थी असेल, मुलगा आणि आई-वडील असतील किंवा आणखी कुठलंही नातं असेल. तुमच्यामध्ये जर सहन करण्याची शक्ती किंवा ताकद ही मोठी असेल, तर मुलांनो तुम्ही ही एक मोठी क्षमता, मोठं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे असं म्हटलं पाहिजे आणि त्यातून तुम्ही मार्ग काढून पुढे जाऊ शकता. ती सुद्धा एक तुमची मोठी शक्ती, मोठं सामर्थ्य, मोठी ताकद ठरू शकते. ते आपण झाडांकडून शिकलं पाहिजे, की अगदी त्याच्या मुळावरती घाव जरी घातला तरी ते झाड मुकाट सहन करतं. जीव नाही का त्याच्यामध्ये? सजीव आहे ना, वनस्पती, झाड हे सजीव आहे. मग त्याला वेदना, त्याला त्रास ह्या आहेतच. पण तरी सुद्धा ते बोलत नाही. शांतपणे ते सगळं सहन करत राहतं. आणि झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. याच झाडांच्या सालींपासून आपली वह्यांची पानं तयार होतात. हं. आणि या वहीच्या पानावरती अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब म्हणजे काय? दवांचे टपोरे थेंब तर तुम्हाला माहिती असेल झाडांच्या पानांवरती असतात ते. आता याच्यावरती कुऱ्हाडच चालवलेली आहे झाडावरती. तर त्याचं जे दुःख आहे, त्याच्या ज्या वेदना आहेत, ते एखादा कवी किंवा एखादी कवयित्री ही या पानांवरती उतरवत असते. ज्याप्रमाणे दवांचे टपोरे थेंबच त्या पानावरती उतरवलेले आहेत लेखनाच्या स्वरूपातून. त्याचं दुःख मांडलेलं आहे. म्हणजे कवी त्याच्या दुःखाला आपल्या त्याच्याच झाडांपासून बनवलेलं जे पान आहे, त्याच्यावरतीच त्याचं दुःख अलगदपणे हे कवी आपल्यासमोर घेऊन येत असतात. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. टक लावून पाहिलं, एकसारखं जर तुम्ही झाडाकडे पाहत राहिलात, तर त्याचा जो हिरवा रंग आहे, हिरवा रंग अर्थातच समृद्धीचं लक्षण आहे. हं. तो प्रसन्न करणारा रंग आहे, प्रफुल्लित करणारा असा रंग आहे आणि तो रंगच आपल्या शरीरभर विरघळतो आहे की काय, आपल्या शरीरात येतो आहे की काय, असं आपल्याला वाटू लागतं. रक्त होते क्षणभर हिरवेगार आणि म्हणून मुलांनो निसर्गामध्ये गेलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला खरं तर नैराश्य यायला नकोच आहे. पण जेव्हा केव्हा तुम्हाला निराश वाटेल, हताश वाटेल, उदास वाटेल, थकवा जाणवेल, अशा वेळेस तुम्ही जरूर निसर्गामध्ये गेलं पाहिजे आणि एकटक त्या निसर्गाकडे पाहिलं पाहिजे, एकसारखं निसर्गाकडे पाहिलं पाहिजे आणि मग तुमच्या लक्षात येईल, की अरे तो हिरवा रंग आपल्यामध्ये विरघळतो आहे हळू आणि हे रक्तच जणू काही क्षणभर हिरवंगार होतं. म्हणजेच काय? तर प्रसन्न होतं, आनंदी होतं. म्हणून तुम्हाला मुलांनो जीवन जर आनंदी करायचं असेल, सुखकर करायचं असेल, शांत जीवन जगायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही निसर्गामध्ये रमणं फार गरजेचं आहे आणि निसर्गामध्ये रमायचं असेल, तर हा निसर्ग टिकवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून निसर्ग टिकवा. कारण निसर्ग टिकेल तरच माणूस टिकणार आहे. हे लक्षात घ्या. वेळीच सावध व्हा आणि हा निसर्ग कसा टिकवता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि निसर्ग जर नाही टिकवला, तर त्याचे काय दुष्परिणाम होतात ते हळू-हळू आता आपल्याला जाणवू लागलेलं आहेच आहे. मग एकदा हे उद्ध्वस्त सगळं होण्यापूर्वीच माणसानं सावध झालं पाहिजे. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत हां. आणि मग जेव्हा हा हिरवा रंग आपल्या रक्तात पसरतोय असं वाटतं, आपल्यामध्ये विरघळतोय असं वाटतं, आपल्यामध्ये आपणच त्या झाडासारखे अगदी हिरवे होऊन चाललेलो आहोत असं वाटतं, त्यावेळेस तुमचं आयुष्य म्हणजे कसं झालेलं असतं, नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं. नुकतंच जे तोडलेलं फूल आहे तुम्ही, तर ते जे फूल आहे, नुकतंच तोडलेलं फूल तुम्ही पाहिलं तर ते टवटवीत असतं, हां, अगदी फुललेलं असतं, प्रसन्न असतं. त्याप्रमाणे तुमचं आयुष्य हे होऊन जातं. म्हणजे हा निसर्ग जर तुम्ही टिकवला, त्याचा आस्वाद जर तुम्ही घेतला, तर तुमचं आयुष्य सुद्धा या झाडासारखंच मुळात फक्त त्याच्याकडे पाहून तो निसर्ग न्याहाळणं, निरीक्षण करणं, त्याचा आस्वाद घेणं, त्याच्यावरती लेखन करणं एवढंच नाही, तर ते जे काही आपल्याला आयुष्य जगण्याविषयीचे गुणधर्म शिकवत आहे, ते सगळे जर आपण आपल्या आयुष्यामध्ये आणले, जीवनामध्ये आणले, तर तुमचं आयुष्य सुद्धा अगदी फुललेल्या फुलासारखं टवटवीत, प्रसन्न, आनंदी होऊन जाईल.
झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पहा, झाडांचे बाहू सरसावलेले असतात. हात नेहमी त्यांचे पुढे असतात. मुसाफिर म्हणजे जे कोणी प्रवासी असतील रस्त्याने थकलेले, भागलेले, तहानलेले, अशा सगळ्या मुसाफिरांना ते कवेत घेण्यासाठी त्यांचे हात सतत, बाहू सतत पुढे असतात. हं. कवेत घेण्यासाठी म्हणजे त्यांचं दुःख दूर करून त्यांना शांतता, थंडावा, गारवा देण्यासाठी हे झाड नेहमीच तयार असतं. आणि मनुष्य मात्र ज्या झाडाखाली हा गारवा अनुभवतो आहे, शांत निजतो आहे, झोपतो आहे, उठून पुन्हा त्याच झाडावरती कुऱ्हाड चालवायला तयार असतो. हं. म्हणून म्हटलेलं आहे, सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. त्याप्रमाणेच मुलांनो, जिथं सांगितलेलं आहे, की अगदी उन्हाचा दाह सहन करून जो प्रवासी चाललेला आहे, त्या प्रवासाला शांत करणं, थंडावा देणं, गारवा देणं, हे काम जसं झाड करत असतं, तसंच माणसानं सुद्धा पहा, की ज्या लोकांना म्हणजे जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, अशा व्यक्तींना आपण आधार दिला पाहिजे. हं. मलमपट्टी केली पाहिजे. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा. हं. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. खरा संत कोण आहे? जो रंजले गांजलेले आहे, जे पीडित आहेत, जे दुःखित आहेत, जे दरिद्री आहेत, अशा लोकांना जो जवळ करतो, त्यालाच खरं संत म्हणायचं आणि तिथेच खरा देव असतो. हे लक्षात घ्या. मग ज्याप्रमाणे झाड हे कष्टलेल्या, त्रासलेल्या लोकांना जवळ करत आहे, त्याप्रमाणे आपण सुद्धा जे दुःखी आहेत, जे त्रासलेले आहेत, ज्यांना वेदना होत आहे, अशा लोकांना जवळ घेतलं पाहिजे. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्या इथं आहेत पहा. बाबा आमटे आहेत, प्रकाश बाबा आमटे आहेत. तर अशा सिंधुताई सपकाळ आहेत, मदर टेरेसा आहेत. तर अशा अनेक व्यक्ती आहेत, की ज्यांना तुम्ही आदर्श मानू शकता. अनेक संत मंडळी अशी आहेत, की ज्यांनी हा आपल्याला संदेश तर दिलेला आहे आणि शिवाय त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुसरलेलं आहे आणि जे त्यांनी केलं तेच लोकांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अशा अनेक उदाहरणं आहेत, की ज्याच्यातून आपण हे शिकू शकतो, की जे त्रासलेले आहेत, अशा लोकांना आपण नेहमी मलमपट्टी केली पाहिजे. म्हणजेच त्यांना त्या दुःखातून दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुःख त्यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं. हं. आता त्यांच्याही आयुष्यामध्ये सुख-दुःख आहेत. कशाप्रकारे? तर तुम्ही शिशिर ऋतूमध्ये पाहिलं असेल, की पानझड होते, पानगळ होते. हां, सगळी झाडाची पानं जी आहेत ती गळून पडतात. पिवळी होतात. नंतर तुम्ही पाहिलं असेल, की अशी ब्राउनिश होतात, कोरडी होतात आणि ती वाऱ्याच्या वेगाबरोबर उडून जातात. तर पानझड झाल्यानंतर नुसता हा बुंधा शिल्लक असतो झाडांचा. पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं हे झाड. नव्या नवरीसारखं सजतं, नटतं. हं. माझं नाव मुलांनो पल्लवी आहे. पल्लवी या नावाचा अर्थ सुद्धा काय आहे? झाडाला फुटलेली नवीन पालवी. झाडाला नवीन फुटलेली पालवी म्हणजे पल्लवी. हं. त्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यामध्ये पण अनेक संकट येतात आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं पहा. हं, जसं पानझड झालेली आहे, सगळी पानं गळून गेलेली आहेत, नुसता बुंधा शिल्लक राहिलेला आहे या झाडाचा. पण तरीसुद्धा ते निराश होत नाही, हताश होत नाही. तर ते काय करतं, पुन्हा वसंत ऋतू जेव्हा येतो, तेव्हा नव्या नवरीसारखं अगदी नटतं. छान मग त्याला अगदी कोवळी, बारीक, नाजूक अशी पालवी फुटते आणि ही नवीन फुटलेली पालवी म्हणजे जणू काही नवीन नटलेली नवरी आहे. अशाप्रमाणे ते झाड नटतं, सजतं, थटतं. तर माणसानं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे मुलांनो, की सुख आणि दुःख परिस्थिती ही सारखी नसते. एकदा दुःख आलं तर त्याच्यानंतर सुख असतं, सुखानंतर दुःख असतं. पण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा दुःख आलं, नैराश्य आलं, तेव्हा जर आपण डगमगून गेलो, तर त्याच्यानंतर येणारं सुख आपण कसे अनुभवणार आहोत? हो की नाही? म्हणून माणसानं दुःखामध्ये न डगमगता त्या परिस्थितीचा जर सामना केला, तर नंतर येणारे सुखाचे क्षण आपल्याला अनुभवता येऊ शकतात. हं. म्हणून दुःखामध्ये माणसानं घट्ट पाय रोवून उभं राहिलं पाहिजे, त्याचा सामना केला पाहिजे, त्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आणि मग पहा तुम्हाला कशी सुखाची वाट सापडते ती. हो की नाही? जसं आता तुमचं इयत्ता 10वी वर्ष आहे. तर यामध्ये तुमचे आता हातामध्ये जे काही 3-4 महिने उरलेले आहेत, त्यामध्ये अगदी अतोनात कष्ट तुम्ही घेतलेत. सगळ्या ज्या काही तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत, प्रिय गोष्टी तुम्हाला आहेत किंवा आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे या 3-4 महिन्यासाठी जर तुम्ही
थोडंसं मनाला समजावलत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फक्त अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट केलं, चित्त एकाग्र केलं आणि पूर्ण लक्ष जर त्याच्यामध्ये दिलं, तर मुलांनो तुम्हाला जे हवं आहे, ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता आणि मग तुमचा रिझल्ट लागल्यानंतर मात्र तुमचे सुखाचे दिवस असतील, आनंदाचे दिवस असतील. पण ते सुख किंवा तो आनंद मिळवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला कष्ट घेतले पाहिजेत. हं. आणि कष्टाला पर्याय नाही. परिश्रम केल्याशिवाय काहीही मिळत नाही. त्यामुळे मुलांनो कष्ट करा आणि मग त्याच्यानंतर येणारं सुख तुम्ही उपभोगू शकता. आत्ताचा जर हा कालावधी तुम्ही अगदी सुखात, ऐशोआरामात, "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" असा विचार करून घालवलात, तर मग मात्र मिळणार नाही. नंतरचं जे सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे, तो तुम्ही उपभोगू शकणार नाही आणि पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही हाती राहणार नाही. हो की नाही? म्हणून जर सुरुवातीलाच माणसाने कष्ट घेतले, त्रास सहन केला, तर नंतर मात्र येणारे सुखाचे दिवस तो अनुभवू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे, की पानझडीनंतर पुन्हा नव्या नवरीसारखं नटणं-थटणं आहेच आहे. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. एक आशावाद याच्यातून दाखवलेला आहे पहा मुलांनो. हं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. अगदी शरीरभर त्याला पालवी फुटते. नवीन छान कोवळी अशी, कोमल अशी पानं त्याच्या शरीरभर येतात आणि झटकली जाते मरगळ. मरगळ म्हणजे जे नैराश्य आलेलं आहे, कंटाळवाणं वाटतं आहे, बोरिंग वाटत आहे, तर ही मरगळ सगळी झटकली जाते आणि पुन्हा नवीन उत्साह, नवीन उमेद त्याच्यामध्ये भरत असते. हं. तर या मरगळ माणसाच्या आयुष्यामध्ये मरगळ येते. कधी माणूस त्रासला जातो, कंटाळला जातो, थकतो. पण त्याच्यानंतर पुन्हा माणसानं उभारी घेतली पाहिजे फिनिक्स पक्षाप्रमाणे. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते. हं. पहा पक्षी जे आहेत ते अगदी मंजूळ, गोड आवाजामध्ये कूजन करत असतात, गात असतात आणि त्याच्यामध्ये झाडाच्या जीवनाचं सुद्धा एक संथ, हळूवार गाणं त्याच्यामध्ये दडलेलं असतं, लपलेलं असतं. तसंच आपलं आयुष्य सुद्धा अगदी छान गाण्याप्रमाणे तालासुरात अगदी असलं पाहिजे. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. पहा किती छान सांगितलेलं आहे. हसावं कसं तर सळसळत्या पानांसारखं. जसं वाऱ्याच्या वेगाबरोबर झाडावरची जी पानं आहेत, ती हालतात हां आणि त्यामुळे सळसळ होणारा जो आवाज आहे, तसं माणसाच्या जीवनातलं हसू हे अगदी खळखळतं असलं पाहिजे. सळसळतं असलं पाहिजे. हं. अनेकदा आपण ऐकत असतो मुलांनो, जे खळखळून हसतात, मोठमोठ्यांदा हसतात, त्यांचं मन शुद्ध असतं. तर जे गालातल्या गालात हसतात, त्यांच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी काळबेरं असतं, असं म्हटलं जातं. म्हणून माणसानं आयुष्यामध्ये हसावं कसं तर अगदी खळखळून हसावं, निखळ झऱ्यासारखं हसावं, या सळसळत्या पानांसारखं हसावं. आणि असं काय अगदी तुमच्या वाट्याला दुःख आलेलं असतं, की माणसं हसणंच विसरून गेलेली आहेत. अरे, माणसं हसणं विसरून गेल्यामुळे माणसाचं असं म्हटलं जातं, की हसलात तुम्ही तर आयुष्य वाढत असतं. म्हणजेच काय जीवन सुखकर होत असतं. पण हल्ली त्याच्यासाठी तर व्यायाम घेतला जातो, हसण्याचा व्यायाम. हं. तर एवढी वेळ माणसावरती यावी, की व्यायामाचा एक प्रकार म्हणून तुम्हाला हसायला लावावं. तर माणसाच्या आयुष्यामध्ये इतकं काय मोठं दुःख असतं, की तुम्ही हसणं विसरता आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू आणलं, तर आपल्या चेहऱ्यावरचं हसू कधीही कोणी घालवू शकत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्याला हसू द्यायला शिका, म्हणजे स्वतःच्या गालावरचं हसू कधीही हिरावलं जाणार नाही. या झाडाच्या पानांसारखं सळसळतं सतत ते हसू जे आहे, ते तुमच्या गालावरती राहील. मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. कसं माणसानं मुरावं जीवनामध्ये कसं तयार झालं पाहिजे, तर या झाडासारखं घट्ट पाय रोवून तयार झालं पाहिजे. येऊ दे काय कठीण परिस्थिती यायची ती, येऊ दे त्याचा सामना करायला मी तयार आहे. जगावं कसं तर हिरवंगार झाडासारखं. कसं जगलं पाहिजे माणसानं हिरवंगार झाडासारखं म्हणजे प्रफुल्लित, प्रसन्न, आनंदी जीवन अगदी जगलं पाहिजे. मग परिस्थिती कशी का असेना. त्या परिस्थितीतून बाहेर पडून माणसानं सुखाचे क्षण अनुभवले पाहिजेत. रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. चिंतन करावं म्हणजेच काय मुलांनो, की स्वतःच्या मनाशी विचार करणं हे फार महत्वाचं आहे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस हीच गोष्ट मुळात विसरलेला आहे. कितीही धकाधकीचं जीवन असलं तरी रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटं माणसानं शांत बसून स्वतःमध्ये डोकावलं पाहिजे. आज दिवसभरामध्ये मी जे काही वागलो, जे काही केलं त्याच्यामध्ये किती चूक होतं, किती बरोबर होतं आणि जे बरोबर होतं ते मला माझ्या जीवनामध्ये पुढे-पुढे न्यायचं आहे. जे चूक आहे ते इथंच आज संपलं पाहिजे. पुन्हा माझ्या आयुष्यात ही चूक होता कामा नये. हे जर रोजचे रोज तुम्ही स्वतःशी चिंतन केलत, मुळात मला काय ध्येय गाठायचं आहे, मी काय करतो आहे आणि मी काय केलं पाहिजे, हा जर स्वतःशी तुम्ही विचार केलात, तर त्याला म्हणायचं चिंतन. हे चिंतन गरजेचं आहे. म्हणजे आपोआप तुम्हाला तुमचे चांगले मार्ग निवडता येतील. आपण कुठे चुकतो आहोत, ते आपल्याला कळेल आणि आयुष्यामध्ये तुम्ही चांगल्या वाटेने पुढे जाऊ शकाल. हं. तर झाडांकडून इतकं सगळं काही घेण्यासारखं आहे, इतकं सगळं काही शिकण्यासारखं आहे मुलांनो. पण त्यासाठी आपण हे झाड टिकवलं पाहिजे आणि त्याच्या अंगी जे गुण आहेत ते सगळे आपण घेतले पाहिजेत, हे महत्वाचं आहे. तर पूर्ण झाले आहे या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. मला वाटतं कविता सगळ्यांना समजली असेल आणि ती जीवनामध्ये नक्कीच तुम्ही अंगीकाराल. हं, ठीक आहे. धन्यवाद.